माझे रोमॅन्टिक पतिदेव भाग 15. अक्षराचे बोलणे ऐकून तो माणूस घाबरला. मग एक माणूस त्या खोलीत आला आणि म्हणाला, शाब्बास माझ्या जान, मला तुझ्याकडून हेच अपेक्षित होतं. शेवटी तुझ्या या वृत्तीमुळेच मी तुझ्या मागे वेळा झालो. अक्षराने त्या दिशेने पाहिले तेव्हा तिला धक्का बसला आणि तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले, तू? भाग 14 वरून आता पुढे. त्या माणसाने प्रथम अक्षराच्या संपूर्ण शरीरावर आपली कामुक नजर फिरवली आणि मग म्हणाला, जान, मला अखेर तू सापडलीस. मी तुला इतक्या दिवसापासून शोधत होतो. अक्षरा त्या व्यक्तीकडे रागाच्या भरात पाहते आणि जवळजवळ रागाने ओरडते, तू इथे काय करत आहेस? हे मला असे म्हणण्याची तुझी हिंमत कशी झाली? जर आदित्यला कळले की तू हे सर्व केले आहेस तर तो तुला कधीही जिवंत सोडणार नाही. हा माणूस दुसरा तिसरा कुणी नसून अक्षराचा बिझनेस पार्टनर होता, जो अमेरिकेत अक्षरासोबत काम करायचा. पण तो अक्षरावर मनापासून खूप प्रेम करत होता. बरेच दिवस गेले आणि एके दिवशी त्या माणसाने अक्षराला प्रपोज केले. पण अक्षराने त्याला स्पष्ट नकार दिला, कारण ती आदित्यवर प्रेम करत होती आणि तसेही तिचे लग्न आदित्यशी झाले होते. पण त्या माणसाला त्याचा पराभव अजिबात सहन होत नव्हता. त्याने ठरवले होते की काहीही झाले तरी तो अक्षराला कोणत्याही किमतीत मिळवणारच. तेव्हापासून त्याने अक्षराच्या मागे काही लोकांना सोडले होते. अक्षरा एकटीच भारतात जात आहे हे त्या माणसाला कळताच त्याने त्याचे काही गार्ड भारताकडे रवाना केले. संधी साधून त्या गार्डनी अक्षराचे अपहरण केले आणि तिला अमेरिकेत परत आणले. अक्षरा रागाने म्हणाली, मिस्टर अर्णव राठोड, तू कदाचित आदित्यला अजून ओळखले नसेल. तो तुला कोणत्याही किमतीत शोधून काढेल आणि तुझ्याबद्दल सांगायचे तर तो तुझी अवस्था अशी करेल की तू मृत्यूची याचना करशील, पण तरीही तुला ते मिळणार नाही. रागाने अर्णवने अक्षराचे केस धरले आणि तिला स्वतःजवळ आणले आणि दात पिसत म्हणाला, अरे, तू माझ्यासोबत आहेस हे कळल्यावर तो घाबरेल. तसेही तू सध्या अमेरिकेत आहेस आणि तो भारतात शोधत आहेस, तर हे सोपे आहे. तू त्याला कधीच सापडणार नाहीस. तो तुला भारतात शोधेल, पण तू इथे आहेस हे त्याला कसे कळेल? अक्षरा रागाने अर्णवला म्हणाली, मला माहिती आहे तू खूप मोठा खेळ खेळला आहेस. तू मला मुद्दाम इथे ठेवले आहेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू हे सर्व मला मिळवण्यासाठी केले आहेस. तुला मी कधीच मिळणार नाही. अर्णवही त्या स्वरात म्हणाला, अक्षरा, तू खूप निरागस आहे जान. तुला वाटतं की मी इतका मोठा मूर्ख आहे? असं म्हणत अर्णव अक्षराजवळ जाताच अक्षराने त्याच्या मुख्य भागावर त्याला जोरात लाथ मारली आणि म्हणाली, तुला वाटते का तू मला इतक्या सहज मिळवशील? अक्षराला मिळवणं इतकं सोपं नाहीये. अर्णव, तू किती मर्द आहेस ते मीही बघेन. अक्षराला माहिती होतं की जर तिने त्याच्या पुरुषत्वाला आव्हान दिले तर तो तिला जे हवे ते नक्कीच करेल. तो माणूस रागाने म्हणाला, जर तू तुझ्या नवऱ्यावर इतका विश्वास ठेवतेस तर ठीक आहे. आता तुला जेव्हा हवे तेव्हा मी तुला स्पर्श करेन आणि तोपर्यंत तू माझ्याजवळ असशील. शेवटी मलाही बघायचं आहे की तुझा अभिमान किती काळ टिकतो. एक दिवस येईल जेव्हा तुझा अभिमान तुटून पडेल आणि तू स्वतः माझ्याकडे येशील. असे म्हणत तो माणूस रागाने पाय थपकून तिथून निघून गेला. तो निघून जाताच अक्षराच्या ओठांवर एक तिरके हास्य उमटले. शेवटी तिलाही तेच हवे होते. असेच दिवस गेले, मग महिने, मग वर्ष, पण अर्णव कधीच अक्षराकडे जाऊ शकला नाही, कारण त्याला माहिती होतं की अक्षरा फायटिंगमध्ये कशी आहे. एके दिवशी अक्षराला ती संधी मिळाली. तिने एक मोलकरीणला पैशाची आमिष दाखवून तिथून बाहेर काढण्याची योजना आखली. रात्री 2 वाजता तिने ते घर सोडले. अक्षरा प्रथम तिच्या घरी गेली, पण तिच्या घराजवळ पोहोचताच तिला अर्णवचे गार्ड तिथे दिसले. कदाचित त्यांनी ऐकले असेल की अक्षरा पळून गेली आहे. अर्णवचे गार्ड अक्षराच्या कुटुंबावर लक्ष ठेवून होते. अक्षरा तिथे लपून राहण्याचे कारण म्हणजे तिने आदित्यशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो अमेरिकेत नव्हता. तिला तिच्या कुटुंबाला धोका द्यायचा नव्हता, म्हणून ती अर्णवच्या माणसांपासून लपून राहिली. मग एके दिवशी तिच्या माणसाने तिला सांगितले की त्यांना आदित्यचा नंबर सापडला आहे आणि तिने लगेच आदित्यला फोन केला. आता असे म्हणू नका की अक्षरा एवढ्या मोठ्या कुटुंबातील मुलगी होती आणि तिचा नवरा एक यशस्वी उद्योगपती होता,
पण अर्णवही काही कमी नव्हता. त्याने अक्षराच्या कुटुंबावर पाळत ठेवली होती. अक्षराची एक चूक तिच्या कुटुंबाला मारण्यासाठी पुरेशी होती आणि ती सर्वांना सांगू शकली नाही. म्हणून तिने तिच्या विश्वासू माणसांना आदित्यचा नंबर शोधण्यास सांगितले होते. फ्लॅशबॅक एंड. सध्याचा काळ. अक्षराचे सगळे ऐकत होते आणि अर्णवबद्दलचा राग सर्वांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता, विशेषतः आदित्यच्या डोळ्यात. आदित्यने अक्षराला मिठी मारली आणि अक्षरानेही तिचे शरीर त्याच्या मिठीत वेठले आणि ती जोरजोरात रडू लागली. आदित्य तिची काळजी घेत होता आणि मेघाचे डोळेही ओले होते. काही वेळाने अक्षरा शांत झाली आणि रोहनकडे बघत म्हणाली, आदी, हे कोण आहे? आदित्य रोहनला विसरला होता आणि त्याने अक्षराला आकृतीबद्दल सर्व काही सांगितले. अक्षरा संभाषण ऐकत असताना तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते. रोहन अक्षराला म्हणाला, तुला काय झालं? तुला माहिती आहे का माझी आकृती कुठे आहे? अक्षराने रोहनचे म्हणणे ऐकले आणि सोफ्यावर बसली आणि तिचे डोके धरून म्हणाली, मला वाटते की त्याने आकृतीला मी समजून घेऊन नेले आहे. रोहन अक्षराला म्हणाला, हो, काही फरक पडत नाही. आपण आत्ताच तिथे जाऊ आणि आकृतीला घेऊन येऊ. तूही तिथून आली आहेस म्हणजे तुला ते माहीत असायला हवे. अक्षराचा चेहरा फिकट पडला आणि ती उभी राहिली आणि म्हणाली, मी तिथून एका मोठ्या बॉक्समध्ये बाहेर पडले. अर्णवचे घर कुठे आहे हे मला माहिती नाही, पण रोहनच्या चेहऱ्यावरील हावभाव लगेच बदलले आणि तो गंभीरपणे म्हणाला, पण काय? अक्षरा म्हणाली, आकृतीची अवस्था खूप वाईट असेल. मी त्या क्रूर माणसाला ओळखते. त्याला आकृतीबद्दल खूप वाईट वाटले. आता त्याला अक्षराकडून असलेली आशाही संपत होती. पण रोहन आशा सोडू शकला नाही. त्याने अक्षराकडे पाहिले आणि काहीतरी विचार करून म्हणाला, तू बॉक्समध्ये घरातून पळून जाण्याचा वेळ आणि बॉक्समधून बाहेर पडण्याचा वेळ यात किती वेळ गेला हे सांगू शकते का? म्हणजे अंतर किती होते आणि तू बॉक्समधून कुठे बाहेर आली? अक्षराने थोडा वेळ विचार केला आणि मग म्हणाली, मला वाटतं 50-60 मिनिटे लागली असतील. पण का? आणि तो माणूस मॉडेल टी हायवेवर थांबला तेव्हा मी तिथून बाहेर पडले होते. रोहन म्हणाला, आता आपल्याला आकृती सापडेल. सर्वांनी आश्चर्याने रोहनकडे पाहिले, जणू काही असे विचारत होते. रोहनने सर्वांचे चेहरे वाचले होते आणि त्यांना काय जाणून घ्यायचे आहे हे त्याला समजले होते. पण त्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याच्या गार्डच्या प्रमुखाला फोन केला आणि काही रिंग्समध्ये त्या प्रमुखाने फोन उचलला. रोहन म्हणाला, राका, एक काम कर, मॉडेल टी हायवेवर 1 तास अंतरावर जा आणि त्यापासून काही किलोमीटर अंतरावर गुप्तपणे तो परिसर तपास. तुला तिथे आकृती सापडेल. जेव्हा राकाने रोहनच्या बोलण्याशी सहमती दर्शवली तेव्हा रोहनने कॉल डिस्कनेक्ट केला. सर्वजण रोहनकडे आश्चर्याने पाहत होते. त्यांना त्याच्या दिमागाचे कौतुक करायचे होते, जो इतक्या कठीण परिस्थितीतही शांतपणे विचार करू शकला. पण तसं नव्हतं. त्याला आकृती त्याच्या डोळ्यासमोर हवी होती. त्याला दर सेकंदाला भीती वाटत होती की त्याला काही वाईट बातमी मिळेल. शेवटी तो आकृतीशिवाय कसा जगेल? आकृती त्याची सांत्वन होती, त्याची शांती होती, ज्यासाठी तो प्रत्येक मर्यादा ओलांडण्यास तयार होता. जेव्हा जेव्हा तो डोळे बंद करायचा तेव्हा त्याला आकृतीचा हसरा चेहरा आठवायचा आणि त्याच्या हृदयाला खूप वेदना व्हायच्या. रोहन बाहेरून सामान्य असला तरी त्याच्या आत वेदनांचा पूर येत असे. काही तास उलटले. सर्वजण हॉलमध्ये बसून राकाच्या फोनची वाट पाहत होते. थोड्याच वेळात राकाचा फोन आला आणि रोहनने पटकन फोन उचलला आणि राकाचे ऐकून न घेता तो सरळ स्वरात बोलला, राका, तुला कळलं का? राकाला त्याच्या आवाजातून त्याच्या बॉसची अधीरता जाणवत होती. तो म्हणाला, हो, ते एक मोठे घर आहे, पण तिथे बरेच गार्ड आहेत. 50 पेक्षा जास्त गार्ड असतील. जर तुम्ही म्हणाला तर मी माझ्या गार्डची एक टीम पाठवू? थोडा वेळ विचार करून रोहन म्हणाला, नाही राका, जर त्या माणसाला थोडीशीही कल्पना आली तर माझ्या आकृतीचा जीव धोक्यात येऊ शकतो. म्हणून एक काम कर, लक्ष ठेव आणि हळूहळू गार्डची अदलाबदल कर, समजलं? त्याच्या बॉसचे म्हणणे ऐकून राका लगेच म्हणाला, काळजी करू नका, मीही तसेच करेन. रोहनने फोन ठेवला. सगळे त्याच्याकडे पाहत होते. रोहन थंड स्वरात म्हणाला, मला कळले आहे आणि मी तिथे जात आहे. रोहनला जाताना पाहून अक्षरा पटकन पुढे आली आणि रोहनच्या अगदी समोर उभी राहिली आणि म्हणाली, मी पण येऊ का? मला माझ्या हातून त्या अर्णवला खूप वाईट मृत्यू द्यायचा आहे.
रोहनने अक्षराकडे एक नजर टाकली. त्याला तिच्यात एक आकृती दिसत होती. तो म्हणाला, नाही, काळजी करू नकोस. त्याला सहज मृत्यू मिळणार नाही. मी त्याला हळूहळू मारून टाकेन. मग आदित्य मागून म्हणाला, हे बघ रोहन, आज आकृती आमच्यामुळे तिथेच अडकली आहे. मला माहिती आहे तुला आमची गरज नाही, पण कृपया तू आम्हाला समाविष्ट करशील का? रोहनला त्यांच्या पाठिंब्याची गरज होती, कारण त्याला आकृतीला लवकरात लवकर वाचवायचं होतं. त्याने होकारार्थी मान हलवली आणि शेवटी रोहनने होकार दिल्याने सर्वांना खूप आनंद झाला. अक्षरा म्हणाली, पण मग आपण सगळे बाहेर भेटू बरोबर 20 मिनिटांनी. सर्वांनी मान हलवली आणि आपापल्या खोल्यांमध्ये गेले. जेव्हा रोहन त्याच्या खोलीत आला तेव्हा तिच्यासोबत घालवलेले क्षण त्याला चित्रपटासारखे वाटू लागले. रोहनच्या गालावर ओलावा जाणवला. तो रडत होता. हो, तो रडत होता. तो नेहमीच आकृतीपासून दूर का होत असे? आकृती त्याच्यासाठी सर्व काही होती आणि आता तो आकृतीला परत मिळवण्याचा दृढ निश्चय करत होता. रोहनने वॉशरूममध्ये जाऊन शॉवर चालू केला. तो सुमारे 20 मिनिटांनी बाहेर आला आणि पटकन तयार होऊन खाली आला. आदित्य, अक्षरा आणि मेघा आधीच खाली आले होते. रोहनने एकदा सर्वांकडे पाहिले आणि मग पुढे गेला आणि सर्वजण त्याच्या मागे गेले. रोहन ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि आदित्य त्याच्या शेजारी बसला आणि अक्षरा, मेघा मागे बसल्या. रोहनने गाडी सुरू केली. गाडीत पूर्ण शांतता होती. प्रत्येकाच्या मनात काहीतरी चालू होते. सुमारे 1.5 तासानंतर त्यांनी त्या घराच्या थोड्या बाजूला गाडी थांबवली. रोहनने घराकडे एक नजर टाकली आणि म्हणाला, चला एक काम करूया. आपण स्वतःला 2 ग्रुपमध्ये विभागून वेगळे वेगळे प्रवेश करूया. जेव्हा सर्वांनी सहमती दर्शवली तेव्हा 2 ग्रुप विभागले गेले. रोहन आणि मेघा मागच्या दाराने आधी आत गेले, जेणेकरून ते आदित्य आणि अक्षरालाही बोलावू शकतील. रोहन आणि मेघा मागच्या बाजूला गेले, जिथे सुमारे 6 फूट उंच भिंत होती. रोहन प्रथम वर चढला आणि नंतर मेघाला वर घेऊन आला. दोघांनी हळूहळू खाली उडी मारली. मग आत बेशुद्ध पडलेल्या आकृतीला तिचा रोहन तिच्या भोवती असल्यासारखे वाटले. तिने उठण्याचा प्रयत्न केला, पण तिला गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे ती उठू शकली नाही. तिच्या शरीरावर बेल्टच्या खुणा दिसू लागल्या होत्या, ज्यामुळे तिच्या शरीराचा बराचसा भाग हिरवा दिसू लागला होता. आकृती वेदनेने ओरडली, आहा, मी या माणसाला सोडणार नाही. अक्षराने इतके दिवस या जल्लादापासून स्वतःचे रक्षण कसे केले कोणास ठाऊक. जर रोहनला कळले तर तो या माणसाचे काय करेल कोणास ठाऊक. कदाचित तो त्याला मृत्यूपेक्षाही वाईट शिक्षा देईल. आकृतीला आज रोहनची खूप आठवण येत होती. त्यांनी एकत्र घालवलेले क्षण तिच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा येत होते. आकृतीचे हृदय तिच्यावर ओरडत होते की रोहन इथेच कुठेतरी आहे. तोपर्यंत रोहन आत आला होता. मुख्य दरवाजा उघडा होता. रोहन आत येताच मागून काही काम करण्यासाठी आलेली एक मोलकरीण रोहन आणि मेघाला पाहून ओरडणार होती, पण मेघाने तिचे तोंड बंद केले. ती म्हणाली, तुझ्या बॉसने आणलेली मुलगी कुठे आहे ते आम्हाला सांग. हे ऐकून मोलकरीणने ओरडत नाही असे संकेत दिले. रोहनने मेघाला इशारा केला. मेघाने खिशातून बंदूक काढली आणि मोलकरीणीच्या कपाळावर ठेवली आणि म्हणाली, जर तू थोडीशी हुशार होण्याचा प्रयत्न केलास तर लक्षात ठेव, तू तुझा जीव गमावशील. त्या महिलेने नकारार्थी मान हलवली, म्हणून मेघाने तिला सोडून दिले. बंदूक अजूनही तिच्या कपाळावर होती. हे पहा साहेब, तुम्ही ज्या मॅडमबद्दल बोलत आहात त्या दुसऱ्या मजल्यावर उजव्या बाजूला असलेल्या खोली क्रमांक 3 मध्ये आहेत. कृपया तिला घेऊन जा. तिचे काय झाले कुणास ठाऊक. पूर्वी ती सिंहिणीसारखी बॉसशी लढायची आणि बॉसला तिला हातही लावू द्यायची नाही, पण आता. तिचे अपूर्ण वाक्य ऐकून रोहनचे हृदय वेगाने धडधडू लागले. त्याच्याकडे पाहून कोणीही सांगू शकत होते की त्याला त्या क्षणी आकृतीची खूप काळजी वाटत होती. तो पटकन मोलकरीणीकडे आला आणि जड कंठाने म्हणाला, पण तिला काय झालं? ती ठीक आहे ना? त्या बाईने एक दीर्घ श्वास घेतला आणि सुरुवातीपासून आतापर्यंत सगळं सांगू लागली. तिचे बोलणे ऐकून रोहनच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होत्या. त्याला राग येऊ लागला. त्याने आपली बंदूक काढली आणि मेघा आणि त्या मोलकरीणला तिथे सोडून तो आत आला. जेव्हा रोहन बैठकीच्या खोलीत आला तेव्हा त्याला अर्णव समोर दिसला. तो वर्तमानपत्र वाचत होता. रोहनने त्याच्या गुडघ्यावर गोळी झाडली, कारण तो त्याला त्रास देऊ इच्छित होता. त्याला त्याच वेदना द्यायच्या होत्या ज्या त्याच्या आकृतीला त्या क्षणी त्याने दिल्या होत्या. जर त्याला हवे असते तर त्याने त्या माणसाला फाडून त्याला तेलात टाकले असते, पण आता त्याला त्याच्या आकृतीला पाहायचे होते. या अचानक झालेल्या हल्ल्यासाठी तयार नसलेला अर्णव
घाबरून पुढे पाहू लागला. दरम्यान जेव्हा आदित्य आणि अक्षराने बाहेर गाडीत गोळीचा आवाज ऐकला तेव्हा एक अनामिक भीती दोघांनाही सतावू लागली. ते दोघेही ताबडतोब गाडीतून बाहेर पडले आणि आदित्यने त्याच्या आणि रोहनच्या गार्डला हल्ला करण्याचे आदेश दिले. त्याने त्याच्या पॅन्टच्या मागून 2 बंदुका काढल्या आणि एक अक्षराला देत म्हणाला, तुला याची गरज आहे बरोबर जान? अक्षराने त्याच्याकडे पाहिले आणि नंतर पुढे पाहिले आणि म्हणाली, नाही, मला खूप मजा येईल. मला खूप दिवसांनी हे करायला मिळेल. मी त्या अर्णवमध्ये गोळ्या घालण्यासाठी उत्सुक आहे. आदित्यने किंचित हसून अक्षराच्या कपाळावर चुंबन घेतले आणि म्हणाला, जान, कृपया स्वतःला इजा करू नकोस. अक्षराने होकार दिला आणि दोघेही मागच्या दाराने आत आले आणि त्यांचे लोक पुढच्या दाराने. रोहन आणि आदित्यचे गार्ड लढण्यात खूप कुशल होते. त्यांनी अशा प्रकारे हल्ला केला की अर्णवचे लोक स्तब्ध झाले. आत काही गार्डही होते जे रोहनवर गोळीबार करणार होते. तेवढ्यात मेघा मागून आली आणि त्यांच्यावर गोळीबार करू लागली. ती रोहनचे रक्षण करत होती तर रोहन फक्त अर्णवकडे पाहत होता. रोहनला पाहून अर्णवला धक्का बसला. भारतातील नंबर 1 व्यावसायिक रोहन पवारचे त्याच्याशी काय वैर आहे हे त्याला समजत नव्हते. रोहनचे डोळे रक्ताळले होते आणि तो अर्णवकडे जाऊ लागला. त्याला पाहून अर्णव घाबरला. रोहन अर्णवजवळ गेला तेव्हा रोहनने अर्णवच्या चेहऱ्यावर एक जोरदार मुक्का मारला. तो मुक्का इतका जोरदार होता की त्या एका मुक्क्यामुळे अर्णवच्या नाकातून रक्त येऊ लागले. तो शांत होण्याआधीच रोहनने त्याच्यावर मुक्क्याचा वर्षाव करायला सुरुवात केली. रोहनने त्या हरामी अर्णवला पडून जाण्याची एकही संधी दिली नाही. तो कधी त्याला हातांनी मारायचा तर कधी काठ्यांनी. रोहन त्याला मारत होता. मग त्याने त्याची बंदूक काढून त्याच्या दुसऱ्या पायावर गोळी झाडली. अर्णव वेदनेने ओरडला पण रोहन अजूनही थांबला नाही. मग त्याला मोलकरणीने काय म्हटले होते ते आठवले. विचार न करता त्याने त्याचा पट्टा काढला आणि अर्णवला मारू लागला. सुरुवातीला अर्णवला समजले नाही की त्याला काय होत आहे, कारण रोहन त्याला काहीही विचार करण्याची संधी देत नव्हता. तेवढ्यात मागून आवाज आला, रोहन थांब. कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा. आणि माहिती आहे तुम्हाला ही कथा खूप बोर होत आहे, पण काहीच दिवसाची आपली कथा आहे म्हणून कृपया शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. हे प्रेम आहे की आवड या कथेचे उर्वरित भाग त्या चॅनेलवरचे या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळतील. आकृती आणि रोहनची कथा संपल्यानंतर. धन्यवाद.